तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण आलोय सिंहगड किल्ल्यावरती। तर सकाळपासून भरपूर आपण बस वगैरे बदलून पुण्यामधून आपण शेवटी किल्ल्याच्या पायथ्याला येऊन पोहोचलोय। आणि पायथ्याला आल्यावरती पण आपल्यासोबत जो भाऊ आहे त्याला नाही म्हणजे मलाच आधी आपल्याकडे वेळ कमी होता, मग मी त्याला म्हटलं की आपण डायरेक्ट ती जीप होती इथं त्या जीपनं वरती जाऊ म्हटलं, म्हणजे आपला ट्रेकिंगचा टाइम वाचला म्हणे आणि आपण तेवढ्या टाइममध्ये वरती गड एक्सप्लोर करू। तर सगळं फिक्स झालं। आम्ही गाडीत जाऊन बसलो, अर्धा तास बसलो। आम्हाला दोघांना सोडून गाडीमध्ये बाकीचं कोणी झालं नाही। परत डिसिजन चेंज केला, परत बस पकडली आणि आता पायथ्याला आलोय। तो अर्धा तास तर गेलाच आणि आता परत ट्रेकिंगला साधारण 2-2.5 तास लागणार आहे। तर 2-2.5 तासामध्ये आपण पूर्ण ट्रेक करून किल्ल्यावरती पोहोचूया। तर मग सुरुवात करूया आपल्या या ट्रेकला। सिंहगड उंची 4400 फूट। आधी याचं नाव कोंढाणा। पूर्वी हा किल्ला आदिलशाही राजवटीत होता। दादोजी कोंडदेव मालवणकर हे आदिलशाहाकडून सुभेदार म्हणून नेमले होते। नंतर 1647 मध्ये त्यांनी गडावर आपलं लष्करी केंद्र बनवलं। इसवी सन 1649 मध्ये शहाजी राजांच्या सुटकेसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला परत आदिलशहाला दिला। पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले होते त्यांच्यात कोंढाण्याचा पण समावेश होता। मोगलांतर्फे उदयबान राठोड हा कोंढाण्यावरचा अधिकारी होता। कोंढाण्यावर असताना तानाजी मालुसरे यांच्याकडून एका युद्धात तो पराभूत झाला आणि कोंढाणा परत स्वराज्यात सामील झाला। एवढा इतिहास, एवढा पराक्रम आणि कितीतरी पराक्रम गाजवून मिळवलेला आणि सांभाळलेला हा किल्ला आज केवळ लोकांच्या मौजेसाठी फक्त एक पर्यटन स्थळ म्हणून बनून राहिला आहे। किल्ल्यावर जायला रोड आहे ना, तो पलीकडून आहे, पण आम्हाला नाही त्या साईडला एक पायवाट दिसली छोटीशी। मग आम्हाला ते एक्साइटमेंट असते प्रत्येक वेळेस नाही का। आता नवीन पायवाट दिसली म्हटल्यावरती कुठं जाते ते बघायला नको का। मग आम्ही तो मेन रोड सोडून आता इकडे बसलोय। आता एकतर आता हा रोड आम्हाला किल्ल्यावर घेऊन जाईल, नाहीतर मग आम्हाला इथून वापस जावं लागेल जर पुढे हरवलं तर पुढे, कारण पुढं काय आहे इथेच नाही आपल्याला। जिथपर्यंत वाट जाईल तिथपर्यंत जात राहायचं। आम्ही ना ट्रेक चालू करून आत्ता थोडंसं पुढे चालू आहे आणि या ठिकाणी असा काही व्ह्यू बघायला मिळतोय। तर सध्या मी आता एका दगडावर चढलोय, 1 मिनिट फक्त। तर ट्रेक जरा इनक्लाइन आहे आणि आपल्याला वाटलं होतं की 2-2.5 तास लागतील ट्रेकला म्हणून, पण असं काही नाही आहे। आपला ट्रेक साधारणतः 1 तासात पूर्ण होईल आणि आपण जवळजवळ आता ट्रेक स्टार्ट करून 20 मिनिट झाले असतील। आपण अर्ध्याच्या थोडं खाली आहोत। तर चला बघूया अजून पुढे आपल्याला काही प्रॉब्लेम्स येत आहेत। चला अक्षय, आमचा अक्षय सध्या फोटोग्राफीमध्ये बिझी। त्याने आत्ताच एक 100 रुपयाचा चष्मा घेतला येता आणि तो त्या चष्म्याचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न करतोय। पैसा वसूल कार्यक्रम डायरेक्ट। सेल्फी स्टिक पण आता आम्हाला भेटली, खाली पडली होती, ती उचलून घेतली। तुम्हाला माझ्या पाठीमागं तो एक टॉवर दिसत असेल, दिसतोय का नाही काय माहिती। त्या आपल्याला त्या टॉवर जवळ जायचंय, तोच आहे किल्ल्याचा टॉप पॉइंट। तर ना आता आपण नेमकी ट्रेक चालू करून जाम उशीर झालाय, आता 11 वाजून गेले। पूर्ण म्हणजे नाही का ऊन बिन आलंय, त्यामुळं ट्रेक करायला जाम हलू राहिले। लगेच दम लागतोय जास्त उन्हामुळं। यायला तर पाहिजे होतं सकाळी 7 वाजता, पण उशीर होऊन गेला। तर आपण आता निम्म्यापर्यंत आलोय वरती आणि जवळजवळ अर्धा तासाच्या वरती आपल्याला वेळ होऊन गेला आता ट्रेक चालू करून। खूप जास्त दम लागतोय उन्हामुळं। वरती आपल्या एका ठिकाणी जागा मिळाली आहे, तिथंच जाऊया आता आपण, थोडा वेळ आराम करूया आणि मग आपण पुढच्या ट्रेककडे जाऊया।
पण मी तुला म्हणलं होतं ना भाई, होय अच्छा गाडीवर जाऊ म्हणून. कसं वाटतं मला सांग थोडक्यात. भारी वाटतं खरं खरं ट्रेकिंग करायला. पण भाऊला चांगलं म्हणलं, भाऊ चल जाऊ गाडीनं 70 रुपये जाते. पण भाऊला इच्छा होती ट्रेकिंग करायची, भाऊ म्हणे मी आलो नाही आधी कधी. गाडीने गाडावर आल्या मजा नाही. गडावर येतं तर ट्रेकिंग करून अरे पण वरती काय ते बघायला तर पाहिजे ना. आता 11 वाजता ट्रेक चालू केलाय, हा बसणार कधी, वर बघणार कधी, खाली येणार कधी. एक तर अंधाराचं सध्या वातावरण कसं आहे, बिबट्या सुटले बाबा. नेलं एखाद्यानं पकडून त्या पुढे काय व्हायचं मग. होय काय फोटो काढतोय अक्षय, काय विचारतोय अक्षय. मधी पण बोललाच पाहिजे तुम्ही. मग काय नाही बघा, हा माझा तो वागल कुठे आहे रे? पिकला ना 20 रुपयाला. ग्रुप कसा आहे आता. यांनी सगळ्यांनी 100 गोळा करून भेळ आणली यांनी. आता ते वर जाऊन मस्त खाणार आहे. तर आपल्याला पण जर चान्स मिळाला खायचं तर आपण नक्कीच खाऊ. तर आपल्याला खूप जास्त ऊन लागत आहे, त्यामुळे आपण अशा प्रकारचं जे काही आपली टोपी आहे ती टोपी आपण आता सध्या घातलेली आहे, जेणेकरून आपल्याला हा तर या टोपी घातल्यामुळं आपल्याला ऊन जरा कमी लागणार आहे आणि आपलं त्यानं संरक्षण होणार आहे. आणि संरक्षण झाल्यानंतर आपण आपला ट्रेक हा चांगल्या पद्धतीनं पूर्ण करणार आहोत. तो विचारत होता लोक किती वाजेपर्यंत वरती जातात. हा चाललाय आता 11 वाजता आणि याला लोकांची काळजी पडली. असं आपल्याला पण काय करायचं म्हणा, आपण पण त्याच्याविषयी काय बोलतोय मला तेच कळत नाहीये. तर छान असा ट्रेक होणार आहे आपला, सगळं काही व्यवस्थित चाललेलं आहे. आपला अक्षय भाऊ पाठीमागं राहून जरा फुलं गोळा करतोय. सगळं ठीक आहे, पण हा ते फुलं आणून हा तो देणार कोणाला आहे हे मला कळत नाही. का रे दादा? होय फुलं तर आणलेस, पण ते देणार कोणाला आहे? नेचर क्लिप साठी रे. भाऊने बघा, दाखव फुलं दाखव. नाही नेचर क्लिप आपलं भाऊने मस्त फुलं बिलं आणले, आता पण देईल कोणाला काय माहिती. बसू शकतो मागे. हा कोणाला द्या आहे का? काय आहे काय काय पाहिजे सगळं पाहिजे. इकून क्लॅरिटी इथून लोक काढू इथं नाही काढायचं बंद कर. तसं नाही काढेल असं काय. तर आपण आता सध्या आहोत जी ट्रेकिंगचा आपला जो एंडचा पॅच आहे, हे अशा प्रकारचा हा पूर्ण इन्क्लाइंड पॅच आहे. हा पॅच चढल्यावरती आपण एकदम पुणे दरवाजाच्या समोर जाऊन पोहोचणार आहेत. तर मग आता आपण सुरुवात करूया या पॅचला चढायला. तुम्ही बघू शकता पूर्ण असा हा इन्क्लाइंड पॅच आहे. इथून शेवटी आपण येऊन पोहोचलोय पुणे दरवाजा जवळची. माझ्या पाठीमागे इथं बघू शकता तो आहे पुणे दरवाजा, आणि आपल्याला तिथूनच आता मध्ये जायचंय. तसे तर किल्ल्याला 2 दरवाजे महत्वाचे आहेत, पुणे दरवाजा आणि कल्याण दरवाजा. आपण आता ज्या बाजूने आलो तो आहे पुणे दरवाजा, जो की किल्ल्याच्या ईशान्य दिशेला आहे, आणि दुसरा तो म्हणजे कल्याण दरवाजा, तो आपल्याला किल्ल्याच्या आग्नेयेला बघायला मिळतो. पुणे दरवाजा ओलांडून वरती आलेलो आहे आणि ह्या समोरच्या दिशेला ज्या ठिकाणी तुम्ही बघताय माझ्या पाठीमागं, या ठिकाणी पूर्ण किल्ल्याचा आपल्याला नकाशा बघायला मिळतो. त्या नकाशाद्वारे पूर्ण किल्ल्यावरती कोणत्या जागेवरती काय काय वास्तू आहेत आणि बऱ्याचशा अशा गोष्टी ज्या की आपण किल्ल्यावर आल्यावरती बघायला पाहिजे, अशा गोष्टी आपल्याला या नकाशावरतून आपण अंदाजा लावून नेमकी कोणत्या साईडला जाऊन बघायचं आहे याचा आपण पुरेपूर अंदाज लावून बघू शकतो. आणि मेन म्हणजे या किल्ल्याचं जे पहिलं नाव होतं ते म्हणजे किल्ले कोंढाणा म्हणून हा किल्ला ओळखला जायचा. नंतर ज्या वेळेस तानाजी मालुसरे यांच्या मृत्यूनंतर या किल्ल्याचं नाव बदलून सिंहगड करण्यात आलेलं आहे.
हा इतिहास आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आणि बराचसा असा इतिहास आहे या किल्ल्यावरती. बऱ्याचशा अशा वास्तू आहेत ज्या की आपण इथे येऊन स्वतः अनुभवल्या पाहिजे आणि या निसर्गाचा सुद्धा आनंद घेतला पाहिजे. एवढं नव्हतं. हा जो माझ्या पाठीमागे तुम्ही दरवाजा बघताय हा पुणे साईडचा दरवाजा आहे, पण आधीचा होता तो 1 नंबरचा आणि हा दुसरा दरवाजा. असे 2 दरवाजे आपल्या एंट्रन्सला बघायला. आपण दरवाजावरती जाऊया आणि बघूया ते काय आहे. तर आपण येते चालता चालता अजून येऊन पोहोचले अजून एका दरवाजाजवळ, जो की ओलांडून आपण बघणार आहोत आपल्याला पुढे अजून काय बघायला मिळणार आहे. तर हा पण जुनाच दरवाजा आहे. याच्या दिसण्यावरून तर असं दिसतंय की आत्ताच्या बांधणीतला नाही आहे. हा पूर्वीच बांधलेला हा जो की दरवाजा आहे. आपण त्या ठिकाणी येऊन पोहोचलो आता. किल्ल्याच्या सुरुवातीलाच आपण 2 दरवाजे पुढे आल्यावर आपण येऊन पोहोचलोय तोफखान्याजवळ. हा गडाचा एक मजबूत तटबंदीचा भाग आहे, जो शत्रूंना सहजपणे प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी बांधला होता. हा किल्ल्याच्या ऐतिहासिक पराक्रमाचा एक भाग आहे, जो आजही गडाची मजबूती दाखवतो. बोल ना. या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचं एक घर बघायला मिळालंय, जे की सध्याच्या कंडिशनला एकदम पडलेलं आहे. तुम्ही बघू शकता पाठीमागं अशा प्रकारची काही अवस्था आहे. बहुतेक हे अतिक्रमणात पडलेलं असावं. बघितलं पाहिजे. बघता अंगावर नको यायला. नाही आलं म्हणजे सगळं बघितलं पाहिजे. काही नाही जुनं बांधता नाही की नवीन बांधता नाही. तुम्ही पाठीमागे बघता ही आहे छत्रपती राजाराम महाराजांची समाधी. तर आपण आतमध्ये जाऊन बघूया. तर आपण आता सध्या भरपूर किल्ला फिरून दमलेलो आहे आणि म्हणूनच आपण आता या ठिकाणी थोडीशी विश्रांती घेणार आहोत. तर भेटूया 1 तासानंतर. तोपर्यंत जरा विश्रांती घेतो आणि मग आपण आपल्या पुढच्या प्रवासाकडे जाऊया. या ठिकाणी आहे सुभेदार तानाजी मालुसरे यांची समाधी. अमृतेश्वर मंदिराच्या पाठीमागेच ही समाधी आपल्या नजरेस पडते. त्यांनी सिंहगडाच्या लढाईत प्राणाचं बलिदान दिलं आणि त्यामुळे शिवाजी महाराजांनी किल्ल्याचं नाव सिंहगड ठेवलं. माझ्या पाठीमागे तुम्ही बघताय तो आहे कल्याण दरवाजा. सध्या या ठिकाणचं हे जे बुरुज आहे याला आपल्याला तडे गेलेले दिसत आहे. म्हणजे या बुरुजाची जी अवस्था आहे ती सध्या जरा क्रिटिकल आहे आणि
बुरुजाला आपल्याला ना जवळजवळ 2 दरवाजे आढळले ज्यावेळेस मी खाली आलो. तर आता आपण चाललोय झुंजार बुरुजाच्या दिशेने. तर कल्याण दरवाजाच्या जवळच असलेला हा झुंजार बुरुज आणि आता आपण तोच बघणार आहोत. तर चला तर मग बघूया झुंजार बुरुज. तेवढ्यातच अक्षय भाऊंनी काहीतरी खायला काढलेलं आहे, आता ते खाऊया. काय अक्षय सर? अक्षय सर मारी गोल्ड खात आहे ग्लुकोजसाठी असं त्यांचं म्हणणं आहे. तर त्यांचा मान राखून आपण आता त्या मारी गोल्डला संपवण्याचा प्रयत्न करूया. तर भेटूया झुंजार बुरुजावरती. आपण सध्या आहोत झुंजार बुरुजावरती. तुम्ही माझ्या पाठीमागे बघताय तो आहे झुंजार बुरुज आणि या ठिकाणी आपल्याला हे अशा प्रकारचं हे जे आहे गुफा म्हणू शकतो, काय माहिती काय आहे, पण खाली जरा दिसतंय काहीतरी. अशा प्रकारचा हा एरिया आहे. गडावर आल्यावर गडाचा इतिहास काय आहे हा प्रश्न पडणारे मोजकेच लोक असतात आणि सिंहगडावर लोक फक्त पर्यटन आणि एक वीकेंड एन्जॉयमेंट म्हणून येतात. किल्ल्याचं जे काही पावित्र्य आहे ते आपण राखलं पाहिजे हेच मी आज सांगेन. जय शिवराय.